हा एवढे एवढे गरीब माणसं आहेत ना आपले. कसे येणार कधी येणार लोक ना. लोणी स्टेशनला खूप गर्दी आहे. कुठं चालला आता? लोणी स्टेशन स्टेशनला. स्टेशन कुठं? तुला सोडून हा मला सोडायला चाललेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सोडणार आहे. MIT जायचं इथं नाही. MIT कॉलेज तिकडच्या साईडला आहे. इथं विश्वर इथं काहीतरी मिटिंग दिसतंय. पुढं काहीतरी मीटिंग दिसतं असं म्हणतो येऊ बघू काय चालू आहे. बेसिकली आम्हाला इथं सोडणार आहे. तिथून जाणार आहे आणि आता बहुतेक त्यानंतर गणपती झाले तेव्हा आता आपण आपल्या गोष्टी हळूहळू हळूहळू करत विश्वराज हॉस्पिटल पाशी आलेलो आहे. आणि इकडच्या साईडला बघू शकता इकडं गाड्या मागच्या साईडने येत आहेत आणि इकडं पुढच्या साईडने जात आहेत. सांगायची गरज नाही पण सांगावं लागतं व्हिडिओ सगळ्या गोष्टी सांगावं लागतं. नाहीतर बघत आहे जसं की हा रस्ता तुम्ही बघा. आपले बहुतेक ब्लॉग कधी येतच नाही guys. कारण की ऍक्च्युअली मध्ये कसं आहे की आहे ना मला एवढे ब्लॉग दाखवण्याची सवय आहे. एवढे ब्लॉग काढण्याची सवय आहे की कुठला टाकून विचारत कुठला टाकून करायचं नाही. हा नाही टाकले तरी फेमस होतील नाही चुकीने मित्रांनो. नाही असं नाही बोलणार मी कधीच. ही सवय आपल्याला मोडायची. काय एका मिनिटात मित्रांनो बोलतो जाऊ का. तर नमस्कार भावांनो, जो तुम्ही कळती आणि तुम्ही घ्या विश्रांती. 3% चार्जिंग झालेली आहे. आता मी कसं करू ब्लॉग कसं करू? एवढ्या लोकांना काय दाखवू मी आता? काय लढ दाखवू? बाय आता तुमचं तुम्ही बघा. चला हा बॅनर लवकरच हा बॅनर कटणार आहे आणि हा चार लक्षात ठेवा. जाऊ का? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ते म्हणजे आता आपल्याला इथून जायचं आहे. रिक्षा हुडकत आहे. एवढी गर्दी आहे. विचारू एकेकाला विचारत जाऊ बेसिकली. आता मी बॅग वगैरे नाही करणार आहे. फ्रंट ब्लॉगिंग करणार आहे. कारण की ॲक्च्युली मध्ये बॅग ब्लॉगिंग कळत नाही की कधी चार्जिंग संपल कधी नाही संपल. पण इट्स ओके फरक नाही पडत. बघू शकता तिकडच्या साईडला कधी रिक्षा भेटेल ह्यांना विचारू. रिक्षा भेकायला कुठे भेटतो? हडपसरला रिक्षा कुठे भेटतो? इथंच. किती रुपये घेतात? हां 20 रुपये घेतात. 20 रुपये घेतात. आणि हडपसरला जायला किती मिनिट लागतील इथून? किती मिनिटं लागतील? 10 मिनिट 15 मिनिट लागतील. लवकर रिक्षा लवकरात लवकर यावं. आम्हाला जावं लागेल इथून 10 मिनिट 10 मिनिटं. चार्जिंग संपलेली आहे आपली. त्यांना पण हडपसरला जायचं आहे बहुतेक. बस पण आहेत ना हडपसर. चला या स्थापना केली. हां शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्यासाठी सर्वस्व होते. त्यांनी दीन दलितांपासून गोरगरिबांपर्यंत सर्वांना न्याय मिळवून दिला. अच्छा. तर आजकालची जनरेशन जी डीजे लावते शिवजयंतीला काय चुकीचं करतात? त्यांना काय बरोबर संदेश दिला पाहिजे? आनंद साजरा करता येते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली हां म्हणून त्याच्यासोबत त्यांनी एक सामाजिक कार्य केलं पाहिजे. सामाजिक कार्य केलं पाहिजे की समाज प्रबोधन हां की शिवाजी महाराजांबद्दल काय काय केलं काय नाही समाजासाठी ते त्यांनी सर्वस्व त्या दिवशी एक सभागृहामध्ये त्यांचं वाचन केलं. आता तरुणांनी त्यांच्याकडून कुठल्या क्वालिटी शिकल्या पाहिजेत? आता आमच्यासारखे तरुण फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज हे समाजासाठी काय केलं ते एक तरुण पिढीने ते शिकलं पाहिजे. आणि आता आपल्या जी न्याय सिस्टम आहे त्याच्यामध्ये रेप होतात, कॅन्डल मार्च काढतात. आपण महाराजांच्या ती जी सिस्टम होती महाराजांची त्याच्यामधून आपण कुठले रूल्स इम्प्लिमेंट केले पाहिजे? आपल्या आत्ताच्या सध्याच्या ह्याच्यामध्ये रेप झाल्यावर काय करायला पाहिजे? त्यांना काय शिक्षा द्यायला पाहिजे? त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे. अच्छा. तुम्हाला काय वाटतं महाराजांच्या वेळेस एवढं काय दुसरा कायदा काय होता तो आत्ताच्या वेळेस नाहीये?
आता ही लोकशाही आहे, हां. महाराजांच्या वेळेस होती राजेशाही. अच्छा, तर मग आपण कुठला ऍड करू शकतो का असा रेपिस्टला काय व्हायला पाहिजे? आता महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी प्रत्येक घटकाला न्याय दिला. त्या हां. पद्धतीनं त्याला पण न्याय दिला पाहिजे की बाबा कुठे अत्याचार होत असेल तर त्यांना तिथे ते रोखलं पाहिजे. हां. तरुण पिढीने तिथं प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम तरुण पिढीने केलं. बजरंग दलाबद्दल तुमचं काय मत आहे? बजरंग दल ते काय त्यांचं एक कार्य चालू आहे त्याच्याबद्दल काय जे ते आपापल्या पद्धतीने एक समाजासाठी लढतो आहे, सामाजिक कार्य करतो आहे. आत्ताची जी मानसिकता झाली आहे माणसांची, त्यांना फक्त एवढं वाटतं की फॉर एक्झाम्पल आता कोणासोबत काय झालं असलं, आजकालची माणसं कशा म्हणतात जाऊ दे ना माझं काय चाललंय, नाही हे चुकीचं. हे चुकीचं आहे. ही मानसिकता कशी बदलली पाहिजे आपण? ही मानसिकता आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे की कुठं जर समजा एक टू व्हीलरवाला सिंगल चाललेला आहे किंवा ॲक्सिडेंट वगैरे होत असेल तर तिथं स्वतःहून आपण पळून धावलं पाहिजे त्याच्या मदतीसाठी. आणि त्याला एक तात्पुरत्या स्वरूपात जे होईल तेवढी मदत केली पाहिजे. अच्छा, तुम्ही युट्यूब बघत असाल, एक्सेस युट्यूबने तुम्हाला कशा प्रकारे मदत केली? ते मीडिया म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत आता सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे. आणि मोबाईल असल्यामुळे एकदम फास्ट ते न्यूज यूट्यूबद्वारे आपण पाठवली जाते, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचते. आजकालचे पोलीस पण बदनाम आहेत, सिस्टम पण बदनाम आहे. करप्शनला कसा एंड केला पाहिजे? महाराजांच्या काळात काय होतं करप्शनमध्ये? करप्शनमध्ये एक आपण ह्या गोष्टीची पण आपण स्वतःपासून सुरुवात केली की आपण समजा कुठे करप्शन तिथं ते आळा आणि ते आपण स्वतःपासून सुरुवात केली. आपणच स्वतः कुठल्याही व्यक्तीला पैसे द्यायचे नाही आणि आपण स्वतः नियमाचे पालन केलं पाहिजे, तेव्हा हे होईल सगळं. आपणच नियमाचं पालन नाही केलं तर मग ते त्याला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळं स्वतः सुरुवात केली पाहिजे की नियम पाळून राहील. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांमध्ये किती बदल आहे असं व्यक्तिमत्वामध्ये? माझ्या मते तर दोन्ही पण खूप छान आहे. अच्छा, जे बलिदान त्यांनी दिलं, जर ते बलिदान झालं नसतं तर काय झालं असतं? जर ते त्या दिवशी सापडलेच नसते तर काय झालं असतं? त्याच्याबद्दल सिच्युएशन आज काय असते? खूप छान म्हणजे आपण म्हटलं पाहिजे की त्यांनी खूप महाराष्ट्र राज्यासाठी केले आणि प्रत्येक घटकासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप लोकांना माहिती आहे, ठीक आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढ्या लोकांना माहिती नाही आहे. तर मग आता आम्ही आमच्या यूट्यूबच्या मार्फत कसं असं काम करू शकतो की ज्यांच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना क्युरिओसिटी पण हवी, जाणण्याची इच्छा पण हवी आणि त्यांना आम्ही एक संदेश म्हणून पुढच्या पिढीला घडवण्याचा संदेश ते पण करावं. त्या माध्यमातून आपण प्रत्येक त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. विचारचे देवाणघेवाण ते महाराजांनी समाजासाठी काय केलं त्याचे वाचन आपण स्वतः त्यांची पुस्तकं वगैरे वाचली पाहिजे आणि त्याच्याकडे एकमेकांना चांगले विचार दिले. महाराज जेव्हा युद्धावर जायचे, युद्धावर ते पुढून लीड करायचे. ही एक युनिक क्वालिटी महाराजांची जी आहे पुढून लीड करण्याची, ती आपण कशी डेव्हलप करायची? लिडरशिप. महाराजांचे गुण आत्मसात केले आणि महाराजांचे प्रत्येक गुण आपण घेतले, त्या पद्धतीने आपण लिडरशिप करू शकतो. त्यांनी असं काय वेगळं केलं की आता 400 वर्ष होतं, 400 पेक्षा जास्त, तरी महाराजांचं नाव वाढतच चाललंय आणि वाढतच जाणार आहे. जसं त्यांच्या राज्यमुद्रेमध्ये पण आपल्या महाराजांचं नाव आहे. त्यांच्या राज्यमुद्रेमध्ये जे लिहिलेलं आहे, ठीक आहे,
ते सत्यात उतरत चाललेलं आहे, अजून पण चाललेलं आहे. पण आपल्या इकडची लोक अशी का वागतात? दुसऱ्या देशात PhD चालू आहे महाराजांनी, शिवाजी महाराजांच्यावर PhD. तसं आपल्या देशात जर आपण बघितलं तर आपल्या देशातले लोक किंमत नाही करत त्या गोष्टीची. ह्याच्याबद्दल सांगितलं की जाऊ द्या. आपण आहे ना हां महाराजांची पुस्तकं वाचली पाहिजे जास्तीत जास्त. त्यांचं जयंती दिवशी आपण सभागृहामध्ये कार्यक्रम केले पाहिजे चांगले. त्यांच्याबद्दल त्यांनी आपल्या समाजासाठी काय केलं, स्वराज्याची स्थापना कशा पद्धतीने केली, ते मला तरुण पिढीला सांगितलं. अच्छा. आणि आपल्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं आपल्या सिलेबसमध्ये, त्याच्यामध्ये 4थी पर्यंत महाराजांचा इतिहास संपवला ते जातो. वाढवलं पाहिजे. हा, तो वाढवला पाहिजे. आणि छत्रपती संभाजी महाराजांना 10वी पर्यंत केलं पाहिजे. ते आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अजून कुठल्या प्रकारचा बदल केला पाहिजे? महाराजांच्या प्रत्येक इतिहास सांगितला पाहिजे आणि ते एक सब्जेक्ट 10वी पर्यंत शिकवलाच पाहिजे. हा, महाराजांचे किल्ले नेऊन दाखवायला पाहिजे. त्यांनी कशा प्रकारे शत्रूंशी